फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये लीगल आहे का इलिगल आहे? तर मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की फॉरेक्स ट्रेडिंग हे लीगल आहे जर तुम्ही फेमा ऍक्टला रेग्युलेट करत नसाल तर. आता फेमा ऍक्ट काय आहे? तर फेमा ऍक्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करता त्यामध्ये तुमची अमाऊंट जे डायरेक्टली आउट ऑफ इंडिया जर जात असली आणि त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्वमेंट असाल तर तुम्ही फेमा ऍक्ट रेग्युलेट करताय आणि त्यावेळेस त्या गोष्टी इलिगल असतात. ठीक आहे. आणि जर तुम्ही डायरेक्टली अमाऊंट अशा ठिकाणी पे करताय म्हणजे इंडियामध्ये तुम्ही तुमचा ब्रोकर आहे तिथंच तुम्ही पे करताय आणि तिथून तुमच्या अकाउंटवरून तुम्ही ट्रेड करता, ते लीगल आहे. जसं की एक्सनेसचं जर तुम्ही यूज करताय तर तो पीअर टू पीअर ट्रान्झॅक्शन करतो. म्हणजे इंडियातला एखादा व्यक्ती असतो त्याच्या अकाउंट डिटेल्स तुम्हाला भेटतात, त्यावर तुम्ही ट्रान्झॅक्शन करता, ती अमाऊंट तुमच्या अकाउंटवरती येते आणि तिथून तुम्ही ट्रेड करता इझी वेमध्ये. म्हणजे पीअर टू पीअर ट्रान्झॅक्शन होतं ज्यामध्ये की डायरेक्टली तुम्ही आउट ऑफ इंडियामध्ये ट्रान्सफर नाही करत आणि तुम्ही फेमा ऍक्टला रेग्युलेट नाही करताय आणि तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग हे लीगल पद्धतीने इंडियामध्ये बसून सेट करू शकताय. खूप सारे लोक करतायत आणि आपली कम्युनिटीमध्ये पण आपण शिकतोय. आणि जर तुम्हाला पण असे इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायचे, फॉरेक्स ट्रेडिंग शिकायचे, त्यामधून अर्निंग करायचे, फक्तच फॉलो करून फॉरेक्सची